नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. ज्यावेळेस आपण घराचा पुढचा दरवाजा उघडतो त्यावेळेस बघा अशा प्रकारच्या चप्पला आपल्याला दिसतात. चप्पल स्टँड जरी असलं तरी बघा एकावर एक चप्पल आपल्याला ठेवावे लागतात, कारण एका माणसांच्या भरपूर असे 1-2 जोड तरी असतातच चप्पलांचे आणि त्यामुळे आपल्या चप्पल स्टँडमध्ये देखील चप्पल ठेवण्यासाठी जागा नसतात आणि कोणी पाहुणे आल्यानंतर अगदी विचित्र हे दिसतं. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चप्पल ठेवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीचं फक्त एका प्लास्टिकच्या पिशवीपासून किंवा एका बॅगपासून या ठिकाणी चप्पल स्टँड बनवणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर बघा या ठिकाणी मी कापडी पिशव्या काही घेतलेल्या आहे आणि अशी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही यापैकी कापडी पिशवीचा यूज करू शकतात, कारण आपल्या घरामध्ये भरपूर अशा शॉपिंग बॅग असतात, त्या देखील तुम्ही घेतल्या तरीही चालेल किंवा नसेल तशा बॅग तर अशा प्रकारची प्लास्टिक पिशवी जरी यूज केली तरीही चालेल. आता सध्या पावसाळा सुरू होणारच आहे, तर त्यावेळेस काय होतं की ओल्या चपला असतात आणि अशा वेळेस आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पाणी देखील जातं. लहान मुलं इकडे तिकडे त्या ओल्या चपला घेऊन फिरतात. अशा वेळेस तुम्हाला हे चप्पल स्टँड खूप कामी येऊ शकते. चप्पल देखील वरती अडकल्या जातील, म्हणजे खाली पसारा दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ओल्या झालेल्या चपला असतात त्याने घर देखील खराब होणार नाही किंवा अदर कुठली जागा फरची वगैरे देखील खराब होणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी कापडी पिशवी घेतलेली आहे आणि बघा व्यवस्थित बघा वरचा जो भाग आहे कापडी पिशवीचा अगदी थोडासा गोलाकार भाग मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसते सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पिशवी कट करायची आहे. मी छोट्या साईजची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही मोठ्या आकाराची पिशवी घेतली तर भरपूर अशा चप्पल तुमच्या यामध्ये मावतील, त्यामुळे तुमच्याकडे जी पण मोठी आकाराची जर पिशवी असेल ती देखील तुम्ही यूज करू शकतात. आणि बघा सर्व ज्या पिशव्या आहेत तुम्ही या पद्धतीनेच अशा वरचा भाग व्यवस्थित आपल्याला गोल आकारात कट करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा या ठिकाणी मी 2 पिशव्या कट केलेल्या आहे. अजून तुम्हाला जितक्या वाटेल तितक्या तुम्ही याला पिशव्या जॉईन करू शकतात, म्हणजे जेवढ्या चप्पल तुम्हाला ठेवायच्या असतील तेवढ्या तुम्ही याला जॉईन पिशवी केली तरीही चालेल. आणि खूप सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपल्याला कुठलंच मोजमाप घ्यायची गरज नाही आहे, शिवण्याची देखील गरज नाही आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपलं हे स्टँड तयार होणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघा अशा पद्धतीने जो भाग कट केलेला होता तो असा वरच्या साईडला ठेवायचा आहे. आणि बघा एकावर एक पिशवी आपल्याला ठेवायची आहे. आता तुम्ही वरच्या साईडला देखील ही अजून वरती देखील घेऊ शकतात किंवा खाली, तुम्हाला जसं वाटेल जेवढा लांब करायचं की थोडंसं आखूड ठेवायचं हे तुमच्या मर्जीवर आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ठिकाणी पिनं मारून घेऊ शकतात. आता बघा मी या ठिकाणी स्टॅपलर घेतलेला आहे. मी थोडंसं खालच्या साईडलाच ही दुसरी पिशवी वरच्या पिशवीला अटॅच करत आहे. हवं तर तुम्ही अजून थोडं वरती घेऊ शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही केलं तरीही चालेल. कुठेही पिशवी लावली तरीही सेमच राहणार आहे, काहीच बदल यामध्ये होणार नाही. त्यामुळे तुम्ही वरती घेतली पिशवी अजून तरीही चालेल. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला फक्त एकाला एक पिशव्या जॉईन करत जायच्या आहे. अगदी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी तुम्ही स्टॅपलर जर नसेल तर सुई धाग्याने एक एक टाका मारला तरीही चालेल, किंवा असेल स्टॅपलर तर फक्त आपल्याला स्टॅपलरची या ठिकाणी पिन मारून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी अशी ओळख देखील होईल. आता बघा या ठिकाणी मी जवळपास 3 पिशव्या एकाला एक पॅक केलेले आहे. आता जो भाग आपला हँडलचा पिशवीचा असतो त्या ठिकाणी आतमधल्या साईडला खालची जी पिशवी आहे तर वरची आणि खालची दोघंही पिशवी मिळून आपल्याला एक पिन या ठिकाणी मारून घ्यायची आहे. बघा त्याच पद्धतीने मी खालच्या देखील पिशवीला सेम अशाच पद्धतीने पॅक करून घेत आहे. आता बऱ्याचदा काय होतं की काही लोकांकडे चप्पल स्टँड नसते, काहींकडे असते. ज्यांच्याकडे चप्पल स्टँड आहे त्यांच्याकडे काय होतात की चप्पल भरपूर असतात आणि सर्व चप्पल स्टँडवरती मावत नाहीत. इकडे तिकडे खूप घरामध्ये पसारा दिसतो. लहान मुलं घरात असतात आणि ते देखील ओल्या चपला पावसाळ्यामध्ये बाहेर गेलं की घेऊन येतात. तर अशा वेळेस तुम्हाला हे जे आपण पिशवीपासून बनवलेलं जे स्टँड आहे, चप्पल स्टँड आपण याला बोलू शकतो, ते अगदी कामी येऊ शकते. टाकाऊ वस्तू यापासून एक तयार होणार आहे. आणि बघा याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही चप्पल यामध्ये ठेवून दाखवणार आहे. आणि बघा जो आपण पॉकेट तयार केला होता पिशवीला कट करून, त्या पॉकेटमध्ये आपल्याला व्यवस्थित एक एक चप्पल यामध्ये ठेवायची आहे. आणि अगदी आरामात चप्पल मावते, दिसायला देखील छान दिसतं आणि कोणाला समजणार देखील नाही की तुम्ही यामध्ये चप्पल ठेवलेले आहे. जर तुम्ही पिशवी मोठी आकाराची जर यूज केली तर
एकाच पॉकेटमध्ये म्हणजे एकाच पिशवीमध्ये तुम्ही 2-2 चप्पल आरामात ठेवू शकतात. आणि किंवा तुम्ही चप्पलच्याच साईजची एखादी पिशवी असेल तर तुमची चप्पल जी आहे पूर्ण पिशवीमध्ये कव्हर होईल. कोणाला कळणार देखील नाही की तुम्ही यामध्ये चप्पल ठेवलेले आहे. आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी चप्पल स्टँड तयार केलेला आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीच मेहनत देखील लागली नाही किंवा खर्च देखील आलेला नाही. अशा पद्धतीने तुम्ही याला कुठेही एखादा खिळा जर असेल घरामध्ये तर त्याला टांगून ठेवू शकतात. आणि बघा खूप युजफुल होणार आहे हा. त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.